नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित आणि त्या हेतू उद्देशाने आपण पाहू शकाल काळ्या रंगाची फीत वेअर केलेली आहे संपूर्ण ध्रुव 11 सातपाडी संघाने आणि ते श्रद्धांजली समर्पित करतायत. ओम शांती शांती शांती. जगाच्या पाठीवर या वसुंधरेवर असे किस्से कधीही घडूच नयेत अशी प्रार्थना आपण भगवंताच्या चरणी करूयात. सलामीवीर 2 ताकड फलंदाज खमके फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूने जर आपण पाहिलं तर गौतम यशवंत आकरे, खूप मोठं नाव, पालघर जिल्हा ते संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेटचा अथांग आणि प्रगल्भ असा प्रवास ज्याने साकारलेला आहे थेट अक्षरशः सुप्रीमोपर्यंत. आणि कवरचा बादशहा म्हणून ट्रेडमार्क त्याची ओळख आहे. आणि त्याच्या साथीने मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल राहुल तामोरे असे 2 सलामी वीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव स्मृती दांडिया संघाच्या माध्यमातून पहिले षटक हाताळण्याकरिता ध्रुव 11 सातपाटी संघाकडून सार्थ विश्वास, ज्याच्या गोलंदाजीमुळे संपूर्ण ध्रुव 11 सातपाटी संघ नेहमीच असतो सही सलामत अलामत असा अवधूत कामत बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. काय म्हणशील उत्कर्ष, एक बिग बॅटल बघायला मिळेल? निश्चित स्वरूपात एक मोठी मॅच. एका बाजूला ग्रामीण फॉर्मॅट अगदी पिंजून काढले, मग ते पालघर असो, भिवंडी असो, कल्याण असो, महाराष्ट्राच्या प्रत्येक गावोगावी ग्रामीणच्या ज्या ज्या स्पर्धा असतात त्यामध्ये ध्रुव 11 सातपाडी या संघानं सातपाडी गावचं एक नाव वेगळ्या लेवलला पोहोचवलं. आणि एका बाजूला दांडी संघ म्हटला की अनेक वर्ष ज्यावेळेला दांडी संघ उतरतो त्यावेळेला तुम्हाला एक चांगलंच क्रिकेट बघायला मिळतं. एका बाजूला भरपूर एक्सपिरियन्स असलेला संघ दांडी आणि त्यांच्या विपक्षात युवांनी भरलेला यंग टॅलेंटचा असलेला संघ ध्रुव 11 सातपाडी यांच्यातला अत्यंत महत्त्वाचा मॅच आणि पहिल्या फेरीचा हा शेवटचा मॅच. नक्कीच दोन्ही संघांना अनेक अनेक लक्ष शुभेच्छा. बॉलर तयार अवधूत कामत. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, सिंगल तेथे मिळते. स्पेशालिटी आहे अवधूतची, खूप कमी वयामध्ये अगदीच अंडर-24 पासून त्याने सुरुवात केली आणि केवळ 2 वर्ष घेतले त्यांनी पालघर जिल्ह्याला इम्प्रेस करण्याकरिता, स्वतःचा ब्रँड तयार करण्याकरिता. फुटबॉलची प्रचंड आवड, परंतु धोनीच्या बाबतीत देखील हेच घडलं होतं. त्याला देखील फुटबॉलर बनायचं होतं परंतु बनला क्रिकेटर. आणि अवधूत कामतच्या बाबतीत देखील तोच किस्सा. दुसरा चेंडू घेऊन वन्स अगेन सिलिमेडॉन परिक्षेत्रामध्ये डिरेक्ट हिट होईल का? डिरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. काम तमाम होऊ शकलं असतं. 2 चेंडू फेकून झालेले आहेत, फलकावरती आहेत केवळ 2 धावा. चांगली सुरुवात दोन्हीच बाजूनं. मी म्हणेन 2 बॉलमध्ये 2च रन आलेत आणि एका बाजूला आपण पाहतात अवधूतनं लाईनवर लेंथनं गोलंदाजी केलंय. दोन्ही फलंदाजांनी एक एक धाव पहिल्या बॉलवरती जी मिळायला हवी प्रत्येक बॅट्समनला.
करावा प्लीज, सहकार्य करा स्पर्धेला. प्रेक्षक राजे आपण बॅरिकेडच्या बाहेर जा, ही नम्र विनंती पंच त्या ठिकाणी दर्शवित आहेत. बोलूयात मॅचच्या दिशेने. बॉलर तयार होतोय वन्स अगेन. अवधूत आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. 2 धावा आहेत फलकावर. फुल टॉस दिलाय आणि ऑन साइडला आपण पाहू शकाल मिड विकेट आणि काउफेच्या मध्यभागी झेल परिपूर्ण केला जातोय. पहिला धक्का लागलाय वैभव स्मृती दांडिया संघाला. कोण राहुल तामोरे एक महत्वाचे फलंदाज. साहेब चषक खऱ्या अर्थानं खूप चांगलं त्यांनी हाताळलं आर्यनच्या मैदानामध्ये आणि तदनंतर दांडी संघाचे एक महत्वाचे फलंदाज म्हणून एबी चषकामध्ये देखील आले होते, परंतु तो खेळ जो होता ना तो नाही झाला. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत समीर तामोरे. याही खेळाडूंना शिवनेरी चषक ताई पॅकर्स या संघाकडनं खेळलं. खूप चांगलं क्रिकेट. फटके समोरच्या दिशेनं व्ही पॅक्टरचा राजा म्हणून समीर तामोरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. दाखल झालेत. यंग टॅलेंट आहे आणि दांडीमध्ये युवा खेळाडूंचा भरणा म्हणून हा दांडी संघ आपल्याला बघायला मिळतोय सध्या. मैदानाच्या आत समीर आलेत. राहुल तामोरे खूप काही प्रभावी करू शकले नाही या मॅचमध्ये. अवधूत ज्या वेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती येतात त्यावेळेला सातपाडी ध्रुव 11 हा संघ एक तरी विकेट येईल या आशेसह अवधूतकडे पाहत असतो आणि जी विकेट मिळायला हवी होती ती मिळाली सध्या. यावेळेला कोलवर टप्पाचा बॉल लॉंग स्टॉपला जिथे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत अगदी शॉर्ट थर्डमॅन मध्ये होते. शेवटपर्यंत बॉलच्या मागे धावले आणि तदनंतर शेवटच्या क्षणाला त्या बॉलला फील्ड करत असताना 22च्या संकेत पंच देतात आणि धावसंख्या आकार घेईल. इथे 2 अमर पाटील आम्हाला दर्शवतात की धावगती जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 वरती. आतापर्यंत बॉलचा खेळ झाला या षटकामध्ये. 4 बॉल आणि 4 धावा, 1 विकेट. समीर आलेत आणि मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतात अवधूत, तर त्यांच्या विपक्षात उभा आहे समीर तामोरे. समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता परंतु तेवढं सोपं नाही. अवधूतची जी गोलंदाजी आहे त्याचा रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण तपासून पाहिला तर उदय भोईर जो स्टँड आहे करतात तुम्ही त्यावरती नाचाल. एकचा खेळ संपला दीपेश सर आणि धावसंख्या फलकावरती तपासून पाहिली तर 4 रन. खूप सुंदर गोलंदाजी, जबरदस्त सुरुवात केली अवधूत कामतने. इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी असावी, कशी करावी, आकारावी, साकारावी, याचं खूप सुंदर उदाहरण आपण पाहिलं. उगाच 23 फायनल्स आपल्या नावे त्यांनी केल्या नाही या आधीच्या हंगामामध्ये जो 2023 आणि 24चा हंगाम होता. तब्बल 23 फायनल्स ध्रुव 11 सातपाटी या संघाने आपल्या नावावरती केल्या, कारण त्या संघामध्ये चांगली जुगलबंदी आहे. उत्कर्ष क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. आपण कुणा एकाचं कौतुक करू शकत नाही, परंतु संपूर्ण टीमचं जे कोलॅबरेशन आहे सातपाटी च्या क्रिकेटमध्ये ते उल्लेखनीय आहे. आणि म्हणूनच सातपाटी हे गाव आज महाराष्ट्रभर परिचयाला येऊ लागलंय क्रिकेटच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी होते सुरुवात. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवर. अमृत तरे. खूप चांगली सुरुवात आहे, परंतु त्या सुरुवातीला सातत्यामध्ये कन्वर्ट केलं जाईल काय आपण बघणार आहोत. बॉलर तयार. लाऊड अपील, पंचांचं बोट आकाशाकडे आणि एका मागोमाग एक विकेटची पडझड. या आधीच्या षटकामध्ये आपण पाहू शकलात महत्वाचा फलंदाज राहुल तामोरे जो स्वस्तामध्ये बाद झाला आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र गौतम यशवंत आकरे यांच्या देखील खेळीस लागलाय. सुरंग 2 गडी बाद झालेले आहेत. फलकावरती आहेत केवळ 4 धावा. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल तुम्ही ज्या वेळेला घेऊन येता पॉवर प्लेचं दुसरं षटक, त्याही वेळेला नवा कोरा तो बॉलच असतो, फरीचा बॉल असतो आणि अमृतनं सातत्यानं ध्रुव 11 साठी दुसरं षटक. अवधूत नंतर कोण तर प्रत्येक वेळेला अवधूत अमृतकडे जातात आणि जात असताना तेही त्यांचा जो विश्वास दाखवलेला असतो तो सार्थ ठरवतात. गौतम आकरेसारखी एक मोठी विकेट मिळाली आणि ती सातपाटीसाठी अगदी खूप महत्त्वाची राहील,
कारण धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणजेच दांडी संघाचा गौतम आकरे सध्या स्वस्तात बाद झाला या मॅचमध्ये. नवीन फलंदाज यज्ञेश प्रभू हेही एक मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जाणारे क्रिकेटपटू आहेत. यज्ञेश प्रभू मजबूत बांध्याचे, मजबूत यष्टीचे. आता गौतम नाही, राहुल नाही, तुम्हाला या खेळाला पुढे घेऊन जायचं आहे. 5 षटकांचा मॅच आहे. दुसऱ्या षटकाची कहाणी चालू आहे दीपेश सर. पार्टनरशिप गरजेचे आहे ते. लॉफ्टेड स्ट्रोक, वाईडिश लॉंग ऑन परिक्षेत्रावरून यज्ञेश प्रभूच्या बॅट मधून आलाय षटकार. खूप चांगला फटका होता. बॉलच्या प्रॉपर रेंजमध्ये आले, रडारमध्ये चेंडू होता आणि तदनंतर हाय बॅक लेफ्ट आणि ताकदवर फलंदाज आहे आणि ताकदवर फटका देखील आपण पाहिला. यज्ञेश प्रभूच्या बॅटमधून धाव फलक आता हलकासा फ्लाय झालाय आणि दुहेरीमध्ये प्रविष्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतं 10 या अंकावर. एबी ग्रुप ट्रॉफी 2025 पालघर जिल्ह्यातील एक अग्रमानांकित आणि अग्रवलयांकित ब्रँडेड स्पर्धा आपण पाहतोय आणि त्या स्पर्धेमध्ये 2 बलाढ्य आणि मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. ध्रुव 11 सातपाटी, वैभव स्मृती दांडी. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, द बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे. यज्ञेश प्रभू ब्रँडेड चौकार, 4 धावा. चांगली बॅटिंग. बॉल बाउन्सर होता, त्या बॉलला शेवटपर्यंत पाहिलं आणि तदनंतर खूप चांगला स्ट्रोक खेळला जिथे धावसंख्या 4 मिळाल्या. यज्ञेश प्रभू सांगतात हरकत नाही, राहुल बाद झाले, तदनंतर गौतम आकरे बाद झाले, परंतु मी ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येईल धावांचा वेग जो आहे तो उंचावतानाच तुम्हाला बघायला मिळेल. ज्या पद्धतीने त्याने सुरुवात केली, 2 बॉलमध्ये 10 रन, 500च्या स्ट्राईक रेटनं सध्या बॅटिंग करतात. चांगली बॅटिंग. अमृत तरेनं पहिल्या बॉलवरती ज्यावेळेला विकेट मिळवली ना, तदनंतर यज्ञेश प्रभू यांची बॅटिंग चांगली राहिली. यावेळेला कमबॅक चांगला होता. शरीरापासून दूर ठेवला दीपेश सर या बॉलला आणि यज्ञेश प्रभू यांना शांत केलं. एक तुम्हारी तो एक हमारी, कभी तुम भारी तो कभी हम भारी. एक षटकार, एक चौकार आला. तदनंतर आपण पाहू शकाल यॉर्क लेन, जसप्रीत बुमराह याची थोडीशी आठवण करून दिली. चांगला चेंडू होता. ते भावेश पाटील यांच्या उंजळीमधून चेंडू स्किड झाला. अधिकृत स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल 5 चेंडू जे फेकून झालेले आहेत. षटकार आणि चौकारानंतर हम भी कुछ कम नाही ही भूमिका तोडीस तोड. तो शेर तो मैं सव्वा शेर. अमृत तरे खूपच चांगलं पुनरागमन आहे. 2 डॉट चेंडू आलेले आहेत फलकावरती. 14 धावा. शेवटचा चेंडू घेऊन अमृत. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये हवी ती टोटल आलेली नाहीये, परंतु यज्ञेश प्रभू बॅक टू बॅक गडी गारद होत असताना थोडासा स्थिरावलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका, सिंगल त्या ठिकाणी मेल स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवील यज्ञेश प्रभू. 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असताना वैभव स्मृती दांडी संघ जाऊन पोहोचलेला आहे 2 गडी बाद 15 या अंकावर. सहर्ष हार्दिक स्वागत. एबी ट्रॉफी 2025 चौथ्या एडिशन आणि चौथ्या पर्वामध्ये एक सुंदर असं आयोजन नियोजन. या जागमाता क्रिकेटचं हे मैदान अतिशय सुंदर पद्धतीने बघायला मिळतं आणि येणारे 5 दिवस तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतात. ही एक 6 दिवस ही स्पर्धा खूप सुंदर पद्धतीनं फुलताना बघायला मिळते. याची 3री रजनी आहे आणि 3ऱ्या रजनीतला एक गाव एक फॉर्मॅटमध्ये 2 तुल्यबळ संघ पालघर जिल्ह्यातील. एका बाजूला दांडी, विपक्षात खेळतोय ध्रुव 11 सातपाडी. एक चांगला मॅच. गोलंदाजी ट्रॅकवरती 2 षटकांचा खेळ संपला दीपेश सर. ज्या धावा व्हायला हव्या होत्या दांडीसाठी त्या नाही झाल्यात, परंतु येणारे 3 षटके आहेत. यज्ञेश प्रभू यांच्याकडे गोल्डन टच आहे. येणाऱ्या काळात धावा होतील नाही होतील हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. फुलटॉस दिलाय ऑन साइडला. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. द बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिक्षेत्राच्या पलीकडे यज्ञेश प्रभूच्या बॅट मधून षटकार आलाय. पहिल्या षटकात किती धावा आल्या होत्या तर केवळ 4. परंतु हा दांडीचा संघ आहे आणि हा इतका बलाढ्य संघ आहे. दांडी संघाचा इतिहास जर आपण उलगडून पाहिला तर एक गाव एक फॉर्मॅट मधून त्याने सुप्रीमो जिंकलाय.
किती डेप्थ आहे या संघामध्ये. म्हणून कधीही हार न मानणारा आणि कुणासमोरही न झुकणारा असा हा दांडी संघ आहे. यज्ञेश प्रभू ऑन फायर, सुपर बॅटिंग. इलेक्ट्रिशियन वैभव आणि प्रवीण कुठे असतील तर प्लीज लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण रिपोर्ट करा. काय फलंदाजी सुरू आहे. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार यज्ञेश प्रभूच्या बॅट मधून. उत्कर्ष, ज्या रीतीने फलंदाजी सुरू आहे, खऱ्या अर्थाने भावेश पाटील थोडासा नाराज असेल. आपण फ्लाय स्लिप मध्ये पाहिलं होतं, जो झेल सुटला होता आणि आता मात्र षटकारांची बरसात होते. आंद्रे रसेलची थोडीशी आठवण यावी. 2019 मध्ये IPLच्या एका हंगामात आंद्रे रसेलने 52 षटकार केसले होते आणि त्याची झलक आता यज्ञेश प्रभू मध्ये दिसते. तो षटकारांची संततधार करू लागलाय, धाव फलक वधारलंय. 27 या अंकावर 27 धावा धावफलकावरती आहेत. खोलवट टप्पाचा बॉल, कलात्मक फटका अगदी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला भावेश, जो तुम्ही उल्लेख केला. भावेशने जो कॅच सोडला ना, दिवेश वारंवार भावेशला तेच सांगतोय की किड मित्रा तू काय केलं. आणि खऱ्या अर्थानं तदनंतर जे षटकार आले ना, ते खूप चांगले होते आणि तिथून दांडी संघ आता योग्य ट्रॅकवरती आलाय. दीपेश सर, नक्कीच. लॉफ्टेड स्ट्रोक समीर तामोरेच्या बॅट मधून. इथे फटका फसलाय. समीरला विश्वास बसत नाहीये. त्याला असं वाटलं की चेंडू क्लिअर होणार, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वायडिश लॉंग ऑफच्या केंद्रस्थानी हा झेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. तिसरा धक्का लागलाय. वैभव स्मृती दांडी या टीमला गॉन. इलेक्ट्रिशियन वैभव आणि निलेश कुठे असतील त्यांनी प्लीज आपण लवकरात लवकर यायचं आहे. इलेक्ट्रिशियन जे आमचे परेश मंडप अँड डेकोरेटर्सचे, त्यांना विनंती करतोय की आपण कुठेही असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधा. समीर बाद झालेत आणि समीरची जागा घेण्याकरिता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुशल दवणे दाखल होतात. कुशल दवणे यांना कुशल नेतृत्वावरती आता कुशल कामगिरी करणं गरजेचं आहे. कारण 3 धक्के, एका बाजूला यज्ञेश प्रभू आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं खेळाला सावरलंय, परंतु तुम्हाला क्रिकेटचा सामना एकटा खेळाडू नाही जिंकून देऊ शकत. तुम्हाला एकत्रित आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हाला एकत्रित 11 जणांचा जेव्हा एक चांगला खेळ येतो त्यावेळेला संघ विजयाच्या दिशेने जात असतो. दीपेश सर, आता जो फलंदाज बाद झाला आणि तदनंतर जो दाखल झालाय त्याला इथून पुढे न्यावं लागेल खेळाला यज्ञेशच्या साथीने. नक्कीच. बघा, धावसंख्या आतापर्यंत 28 झालेली आहे आणि 28 पैकी 24 धावा ज्या आहेत त्या यज्ञेश प्रभूच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आणि किती चेंडू त्याने घेतलेले आहेत तर केवळ 8. 300च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. याचा अर्थ स्पष्ट आहे, जोपर्यंत यज्ञेश खेळणार तोपर्यंत धावा खोऱ्याने वाहत राहणार या मॅचमध्ये. कारण त्याला सूर सापडलाय आणि वाघाच्या मुखाला एकदा रक्त लागलं की मग तो शिकार केल्याशिवाय राहत नाही. आणि या मॅचमध्ये यज्ञेश प्रभू दांडी संघाला परिपूर्णरित्या सावरू शकतोय. 28 लॉस ऑफ 3 विकेट्स आणि त्या 28 मध्ये 24 धावांचं योगदान. यज्ञेश प्रभूचा बॉलर तयार. अवधूत कामत षटकातील पुढील चेंडू घेऊन. काय चेंडू होता. याला म्हणतात लेझर गाइडेड यॉर्कर. खूप सुंदर चेंडूची पिचिंग राहिली. पूर्णपणे बीट केलं फलंदाजाला. अधिकृत स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि फलकावरती 28 धावा ज्या सजलेल्या आहेत. उत्कर्ष, मी एका गोष्टीचा उल्लेख जरूर करेन. एका बाजूने सातपाटीचं क्रिकेट, एका बाजूने दांडीचं क्रिकेट. एक सिमिलॅरिटी आहे दोन्हीही संघांमध्ये. वाळूवर खेळणारे खेळाडू आणि अथांग प्रगल्भ अशा समुद्रात जाऊन जाळ टाकणारे खेळाडू, ज्यांच्यामध्ये डेअरिंग हा जो गुण आहे, म्हणजे जिगरबाजपणा आणि तडाखेबाजपणा हा सातपाटीकरांच्या आणि दांडीकरांच्या रक्तामध्ये आहे. आणि म्हणून ते कुठल्याही परिस्थितीत हार मानणार नाहीयेत या मॅचमध्ये. निश्चित स्वरूपात खूप चांगलं वैशिष्ट्य, खूप चांगला उल्लेख तुम्ही जो उल्लेख केला या दोन्ही संघांचा. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. साईच्या अर्नाळा संघाचा कर्णधार जर असेल तर प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. साईच्या अर्नाळा संघ तुमचा जर एक खेळाडू इथे असेल कर्णधार तर प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाठवून द्या. षटक क्रमांक 4ला सुरुवात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती फिरकीचा जादूगर ज्याचं नाव आहे श्रेयस देव. खूप चांगलं क्रिकेट. साहेब चषक कायम स्वरूपी त्याच्या आठवणीत राहील. एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी, एका बाजूला सातपाडी 11. 3 बॉल 3 षटकार, विजयाचा शंखनाद संपूर्ण मैदानाला खांद्यावरती घेऊन ज्याची रॅली निघाली तो श्रेयस देव आता गोलंदाजीच्या डिपार्टमेंटमध्ये आलाय. कुठली गोलंदाजी करेल या मॅचमध्ये हे खूप महत्त्वाचं राहील. पहिला बॉल
पहिलाच बॉल खोलवर टप्पाचा बॉल. भावेश पाटील कीड आहेत तिथे. फेकी आली आणि ती फेकी थोडीशी डेंजरस वाटली दिवेशला. सिंगल मिळेल. दीपेश सर स्ट्राईक रोटेट होते. यज्ञेश आपल्याला बघायला मिळतात नॉन स्ट्रायकिंगला एंडला आले. आता कुशल आलेत. कुशलला इथून कामगिरी खूप चांगली करणं गरजेचं आहे. 29 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रेयश बाबतीत जो उल्लेख आपण केला तो खरोखरच ऐतिहासिक आणि अविस्मरणीय आहे. श्रेयश जेव्हा म्हातारा होईल ना तेव्हा तो आपल्या नातवंडांना देखील सांगेल एकदा यूट्यूब लावा आणि साहेब चषक बघा मी काय करू शकतो. आणि जेव्हा श्रेयश देव यांना कोणी प्रश्न विचारेल की तू कोणत्या लेवलचा कोणत्या पात्रतेचा खेळाडू आहेस तो सांगेल गुगलवरती सर्च करा साहेब चषक सर्च करा तिथे तुम्हाला कळेल की माझी ॲबिलिटी काय आहे. ग्रेट परफॉर्मन्स दिला होता त्याने. येथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेला आहे आणि यज्ञेश प्रभूच्या रिॲक्शन बघा. तो सांगतोय कोणीतरी मला साथ द्या या मॅच मध्ये आणि तीच साथ नाही देत. कुशल आले होते. कुशल यांच्या कानावरती ते शब्द पोहोचले नसावेत की तुम्हाला वेळ द्यावा लागेल खेळपट्टीवरती. तुम्ही उल्लेख देखील केला भागीदारी. त्या भागीदारीचं इथे एका बाजूला यज्ञेश प्रभू आहेत ते सांगतात की मी एकटा तरी किती लढणार. माझ्या साथीनं माझे साथी तो महत्वाची जी साथ असते नाही मिळत. त्या अनुषंगाने आता कुशल देखील बाद झाले. कुशलची जागा घेण्यासाठी निखिल तामोरे मैदानाच्या आतमध्ये एक चांगले फलंदाज मध्य फळीमध्ये आल्यानंतर स्लॉग हिटिंगसाठी जाणले जाणारे फलंदाज दाखल झालेत. एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी गोलंदाजी ही त्यांची ताकद. एक सातपाडी म्हटलं की मोठं गाव आहे ज्यामधून 11 खेळाडूंची निवड होणं आणि मग तो संघ एक चांगला पॅक साईडच होते. एका बाजूला सातपाडी 11 त्या संघामध्ये भावेश सुर्वे असतील विरू बाबरे असतील सुमित म्हात्रे असतील या 3 खेळाडूंवरती तो संघ खूपच वेगळा आहे. एक चांगली बलाढ्य कामगिरी ते करत असतात. भावेश भाईंचा सातत्यानं पाठिंबा आणि तदनंतर दोन्ही चौधरी बंधू त्यांचं देखील साथ त्या दोन्ही संघांना खूप एक वेगळ्या पद्धतीने मिळत असते. जाऊया मॅचकडे. गोलंदाज दाखल झालेत. श्रेयस देव पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण केलंय. कमालीचं क्षेत्ररक्षण तिथे होतंय डीप मध्ये. आता जर आपण तपासून पाहिलं सर इथे खऱ्या अर्थानं दांडी संघाला ते मान वर काढू देत नाही. मग फिल्डिंग म्हणा आणि बॉलिंग म्हणा चांगली गोलंदाजी चांगली फिल्डिंग. मला असं वाटतं काही काळ जे नॉन स्ट्राईक एंडवरील फलंदाज आहेत जे न्यू बॅटर्स येत आहेत त्यांनी स्ट्राईक रोटेट करण्यावर भर दिला पाहिजे. कारण धावसंख्येला आकार देण्याचं कार्य यज्ञेश प्रभू करतोय परंतु जेव्हा विकेट येते तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो. तेथे गेम थोडासा स्लो होतो आणि क्रिकेटमध्ये हेच तर आहे ना मोमेंटमला खूप मोठं महत्त्व दिलं जातं. म्हणून येथे जे कमर्स बॅटर्स आहेत त्यांनी यज्ञेशला स्ट्राईककडे आणण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत इट्स सेफ. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण झालं डीप मध्ये. सिद्धार्थच्या माध्यमातून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये प्रयत्न चांगले होते मी म्हणेन. कारण विरुद्ध दिशेने धावत असताना झेल परिपूर्ण करणं खूपच कठीण मानलं जात आहे. ते स्क्वेअर फेकी बोनस स्वरूपामध्ये 2+4 1 शॉट आहे का पंच. एका धावेची कपात म्हणजेच 5 धावा इथे काउंट केल्या जातील आणि पंजाच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 35 या अंकावर. काय म्हणतील उत्कर्ष. झेल सुटला त्यानंतर डायरेक्ट हिटचं टेम्पटेशन आणि बोनस स्वरूपाचा चौकार. प्रियेशने कॅच सोडला. तदनंतर दिवेशच्या हातामध्ये तो बॉल जाऊन पोहोचला. दिवेशने सांगितलं की बॉलिंग एंडला रनआउट झाले असते जे नुकताच फलंदाज दाखल झाले ते परंतु त्यांनी यज्ञेश प्रभूवरती चान्स घेतला. यज्ञेश प्रभूवरती ज्या वेळेला रिव्ह्यू कशासाठी हवाय शॉर्ट रन जो पंचांनी धरलाय तिथे फलंदाजांचं म्हणणं आहे की मी पूर्णपणे बॅट ग्राउंडिंग केलंय क्रीजमध्ये. तिसरे पंच जोडले जातील आणि तिसरे पंच दर्शवतील की पंचांनी जो निर्णय दिलाय शॉर्ट रनचा तो तसाच राहील की मग पंचांच्या निर्णयास इथे जो चॅलेंज केला बॅटिंग टीमनं तो इथे सक्सेस होईल. बॉलिंग एंडला ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल यस या फुटेजमध्ये त्या गोष्टी नाहीत जे ऑनफिल्ड आहे ना तुमचा रिव्ह्यू पुढे तुम्हाला कंटिन्यू मिळेल परंतु जो पंचांनी दिलाय तोच तुम्हाला तिथून ॲग्री करावा लागेल म्हणजेच 1 शॉट रन. या बॉलवरती 5 मिळाल्या. दिवेशनं एकदा थ्रो केल्यानंतर मग कमरेवरती हात दिले डोक्यावरती हात दिले. एकदा हातामधून चेंडू सुटला संपलं. तुमच्याकडे क्रिकेट या खेळामध्ये पुन्हा वेळ नसते. परत नाही घेऊन येऊ शकत तुम्ही त्या बॉलला. इथे दीपेश सर धावसंख्या 5ची मोहर उमटली आणि जाऊन पोहोचतंय 35. येथे
खूप चांगला चेंडू रिलीज केला श्रेयसने आणि आपण पाहू शकाल यत्नेश प्रभू आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला फलंदाज जो तंबूच्या आश्रयाला परतू लागलेला आहे. अधिकृत स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल 4 षटकांचा खेळ जो परिपूर्ण होतोय आणि 35 धावा फलकावर. यानंतर होणारा जो सामना आहे त्यासाठी ऑफिशियल पुकार थोड्याच वेळामध्ये दिला जाईल. शेवटचं षटक अजून देखील उर्वरित. बॅटर मुख्य केकपट्टीकडे प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळतोय मंद मंद पावलांनी. चंद्रशेखर पागदरे. मला अजून देखील बेटेगावचं मैदान आठवतं. उत्कर्ष 1 लाखाची स्पर्धा सुरू होती. एका बाजूने पवनसुत नवल्या संघ खेळत होता आणि दुसऱ्या बाजूने चंद्रशेखर पागदरे काय बॅटिंग केली होती. शेवटच्या षटकापर्यंत त्या मॅचला घेऊन गेले होते आणि खूपच ज्वलंत असं प्रदर्शन केलं होतं. जर आपण केवळ 1 महिना मागे गेलो तर बेटेगावचं मैदान गाजवणारा चंद्रशेखर आता मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता आदिल चुनेवाला अर्थातच फिरकीपटू आपल्या बोटांमधील जादू किमया दर्शवण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती तो येतोय. 11 वाजून 39 मिनिटे रात्रीची वेळ, परंतु आमच्या लाडके प्रेक्षक ज्या आहेत त्यांची संख्या ही उल्लेखनीय आहे. खूपच चांगला प्रतिसाद एबी ट्रॉफीला. पहिला चेंडू इथे आपण पाहू शकाल सिंगल, ती देखील लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आणि एकेरीच्या सहाय्याने आपण पाहू शकाल हळूवार पद्धतीने धावफलक जाऊन विसावलेला आहे 36 या अंकावर. नेक्स्ट मॅच एका बाजूला आपण पाहतात श्रेया 11 टेंभोडे, विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच साईच्या अर्नाळा. श्रेया 11 टेंभोडे आणि विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजे साईच्या अर्नाळा. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे, लक्षात घ्या. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉससाठी रेडी राहा. येणारे उर्वरित 5 बॉल आदिल चुनेवाला फिरकीपट्टू जो तुम्ही उल्लेख केला, अगदी समोरून बॉलला फिरवण्याची किमया राखतात. ते शार्प टर्न आहे त्यांच्याकडे. योग्य गुड लाईनला बॉल जर पिचिंग केला आणि त्यामध्ये जास्त फ्लाईट दिली की फलंदाजाला भुरळते घालतातच. परंतु या वेळेला चंद्रशेखर पागधरे जो तुम्ही उल्लेख केला आणि ते एक शब्द कानावर घेत असताना त्यांनी सांगितलं की मैदान बेटेगावचं होतं, या वेळेला एबी चषकाचं रावळेचं मैदान, इथे देखील नाही सोडणार. चांगला फटका 6. अनुभव एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. प्रचंड अनुभवी असा हा क्रिकेटपटू आहे आणि क्रिकेटमधील अनेक उन्हाळे, पावसाळे, हिवाळे ज्यांनी पाहिलेले आहेत असा एक लेजंड क्रिकेटपटू अर्थातच चंद्रशेखर पागदरे. आणि त्याला ठाऊक आहे शेवटचं षटक आहे म्हणजे प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोलच करायचा आहे. पॉइंटच्या दिशेने सजवलेला हा फटका सिंगल येते आणि एकेरीच्या सहाय्याने आतापर्यंत फलकावरती 43 धावा. ही एक चांगली टोटल आपण म्हणू शकतोय जर वैभव स्मृती दांडी संघाचा विचार केला. चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. निश्चित स्वरूपात एक फायटिंग टोटलकडे तुम्ही जरूर अग्रेसर झालात, कारण 43 धावा जर 5 षटकांचा खेळ आणि गोलंदाजीचा युनिट तुमच्याकडे भक्कम असेल तर 45-40 प्लस या धावा तुमच्यासाठी लढण्यासाठी पूरक आहेत. पुढचा बॉल या वेळेला अगदी बॉलच्या रेंजमध्ये आले आणि तदनंतर बॉलला पाठवून दिलं लांब 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 आणि खूपच लांब. एबी षटकाचा एक गगनभेदी षटकार 6. खूप सुंदर फटका. आणि डावांची टोटल तुम्ही बघा, ही अपेक्षा केली नसेल खास करून ध्रुव 11 सातपाट या टीमने. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर तेथे धावा आल्या होत्या केवळ 4. अवधूत कामतने ती सुरुवात करून दिली. तदनंतर यज्ञेश प्रभूचा एक झेल सोडला, त्याने षटकारांचा शंखनाद केला आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय बघा बॅटिंगमध्ये किती डेप्थ आहे. 7व्या आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज किती लिलिया रीतीने षटकार खेचतोय. म्हणून सुप्रीमो उगाच जिंकला नसेल, सुरुवातीपासून ही डेप्थ त्या संघामध्ये आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल निखिलच्या बॅटमधून बॅक टू बॅक सिक्सर्स. फटक्यामध्ये आहे विलक्षण वजन आणि धावा येत आहेत अर्धा डझन. 6. सुपर बॅटिंग, जी बॅटिंग असायला हवी होती. भरपूर शफल झाले आणि बॉलचा टर्न किती होणार यांची कल्पना त्यांना होती आणि तदनंतर निखिल तांबेरोने केलाय धमाका. इथे आदिलच्या विपक्षात हाणामारी, आदिलच्या विपक्षात मारामारी आणि आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. शेवटच्या षटकांमध्ये खऱ्या अर्थानं खूप चांगली फलंदाजी होत असताना मैदानाच्या आत तब्बल 55 धावा फलकावरती आहेत.
ते वेगवान पद्धतीने हाताळलेला हा चेंडू, पंच इंटरेस्टेड असतील का? येस, वाईट बॉल, खराब चेंडू आहे. 56 धावा झालेल्या आहेत. डगआउटमध्ये बघा, जर आपण नजरा वळवून पाहिल्या वैभव स्मृती दांडिया संघाकडे, तर ते खुश आहेत. त्यांना हवा असलेला अपेक्षित स्कोर पर्यंत ते पोहोचलेले आहेत. आणि दुसऱ्या षटकामध्ये असं वाटलं होतं 40+ होईल की नाही, परंतु येथे 50+ आपण पाहतोय. 56 धावा. खुलवर टप्प्याचा हा चेंडू, आदिलने आता गतीला प्राधान्य दिलंय. पहिले 2 ते 3 चेंडू जास्त गती तो देत नव्हता, परंतु आता वेगवान पद्धतीने हाताळलेला हा चेंडू पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. बाईज च्या स्वरूपामध्ये धाव दर्शविली जाते. इनिंग मात्र या ठिकाणी ब्रेक झालेले आहे. 5 षटकांचा अधिकृत खेळ समाप्ती अखेर झालाय आणि फलकावरती आपण पाहू शकाल 57 धावा. पंच काय सांगतायत? खेळपट्टीची आखणी करायची आहे का? चला, ग्राउंड स्टाफ आपण खेळपट्टीची आखणी करून घ्यावी. पंच त्या ठिकाणी दर्शवित असताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली टोटल मी म्हणेन. वैभव स्मृती दांडी या संघाच्या माध्यमातून विजयासाठी 58 धावांचं टार्गेट निर्धारित स्वरूपातील 5 षटकांमध्ये ध्रुव 11 सातपाटी या संघासमोर ठेवण्यात आलेला आहे. ऐकूयात एक सुश्राव्य कर्णमधुर संगीत आणि वळूयात पुढील सत्राकडे. मध्ये ज्या वेळेला खेळलात त्यावेळेला खेळपट्टीचा ग्राउंडचा एक अनुभव कसा आला? नक्कीच, कारण आम्ही 3 वर्ष इथे खेळतो आणि 2 वर्ष लगातार क्वालिफाय झालो आहे, तर आम्हाला चांगलाच अनुभव आहे. थँक्यू सो मच. कौस्तुभ, टॉस तुम्ही जिंकला असतात, तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच असते. मनासारखी बॅटिंग आहे. आता समोर प्रशांत घरत, विनायक, एक चांगले फ्रेंड सर्कल तुम्ही आहेत. आता एकमेकांसमोर उभे आहेत. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं, तुम्ही बॅटिंग करणार. 5 षटकांचा क्रिकेट, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील? 60 ते 70 पर्यंत. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला, जिथे साईद चारनाळा वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. थँक्यू सो मच. $58 धावांचं लक्ष निर्धारित
5 षटकांमध्ये ध्रुव 11 सातपाडी या संघासमोर सेट करण्यात आलेला आहे. ओपनिंग पेअर पंच काय सांगतायत? वळूया मॅच कडे. टार्गेट सेट केले इथे 58चं. दरम्यान 58चं टार्गेट सेट केले. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पहिलं षटक घेऊन येत आहेत विवेक दवणे. अप्रतिम गोलंदाज आहे विवेक. उलटा चेंडू होता तितकासा चांगला रीड करता आलेला नाहीये. चेंडू सरळ जातोय शॉर्ट मिडॉनला. सिंगल कंप्लीट होईल. ऑन साईडला खेळण्याचा पावित्र्य होता इथे. थोडासा वर चेंडू होता. सिंगल कंप्लीट झाले. 58चं टार्गेट 58चं टार्गेट का वाटते उत्कर्ष? 58चं टार्गेट आहे. एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी संघ टार्गेट चेस करण्यासाठी जाणला जाणारा संघ. सुरुवातीचा काळ दांडी संघासाठी देखील खूप चांगला नव्हता, परंतु मध्य फळीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या षटकात जे आक्रमण झालं आणि तिथून 58 पर्यंत मजल मारली दांडी या संघानं. विवेक दवणे अनेक वर्ष या टेनिस बॉलला खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी हाताळलंय आणि तेच आहेत एका बाजूला आदिल डाव्या हाताचा फलंदाज. बॅकफुटला आले आणि बॅकफुटवरनं येण्याचा खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र विवेक दवणे यांची चांगली लाईन ऑर लेंथ डॉट बॉल आला. अजित सर नाही, नक्कीच या ठिकाणी थोडासा क्विक चेंडू हाताळला गेलाय. विवेक यांच्याकडनं एक चांगला चेंडू रिलीज केला. पहिल्या चेंडूवरती थोडंसं जोर होतं, त्याच्यानंतर हा चेंडू रिलीज ऑफ द डिलिव्हरीमध्ये तुम्ही चेक केला असेल थोडासा लवकर आम खाली आले आणि त्यामुळे चेंडू थोडासा जज करता आला नाही बॅटरला. पुढचा चेंडू इथे लोअर फुलटॉस होता. यावेळेला गतीला थोडंसं कमी केलं होतं. चेंडू मात्र जातोय लवकर. थोडीशी जम घेतली आणि त्याच्याच मुले जिथे फक्त सिंगल होती 3 धाबा ऍड होत आहेत. टोटल धावसंख्या पोहोचते ती 5. 5 धावा धावफलकावरती आहेत आणि जिथे आपण पाहू शकाल एका बाजूला आदिल एका बाजूला भावेश पाटील. डगआउटमध्ये ध्रुव 11 सातपाडीचे देखील बॅटिंग खोलातली आहे. दिवेश पाटील येणं बाकी आहेत. श्रेयस देव येणं बाकी आहेत. तदनंतर जर तपासून पाहिलं तर सिद्धार्थ येणं बाकी आहेत. म्हणजे चांगले फलंदाज आहेत. अवधूत कामत देखील वेळेला खूप चांगली फलंदाजी करतात. साहेब चषकात त्यांनी देखील स्वतःला सिद्ध केलं. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. क्षेत्ररक्षक आपण पाहतात मिड ऑफला होते, त्यांना बीट करत बॉल लॉंग ऑफला चाललाय. सीमारेषा बाहेर 4. या चौकाराच्या साहाय्याने धावांची गती अमर पाटील आम्हाला दर्शवतात की जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 वरती. बॉलचा खेळ झाला आतापर्यंत 4. सुरुवात जिथे दांडी संघाची अगदी डगमगती होती, सातपाडी संघाने फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नगत सुरुवात, ड्रीम स्टार्ट जो असतो ना तो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. विवेक दवणे पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत. व्यवस्थित कॉर्डिनेशन नव्हतं दोघांमध्ये. भावेश पाटील कीड कधीच आले होते स्ट्रायकिंग एंडला आणि आदिल खूप वेळानं पोहोचले, परंतु 1 रन इथे परिपूर्ण होते. अजित सर 5 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावरती 10 आहेत. 58चा टार्गेट आहे. अजूनही जर 48 बनवायच्या देणाऱ्या 25 चेंडूमध्ये इथून मात्र विवेकचा प्लॅनिंग असेल या चेंडूवरती कंट्रोल ठेवायचा. बघूया अंतिम चेंडू आहे मिस्टर विवेक आणि इथे स्लॉटमध्ये चेंडू थोडासा बॅट आणि पॅडमध्ये हाताळला गेला आणि षटकार आलाय. धावसंख्या 6 ने प्लाय होताना 16 वर स्थिरावले. मॅच आपण बघतायत 16 धावा जवळ जवळ 42 ची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. कुठेतरी पॅड आणि बॅटमध्ये चेंडू हाताळला आणि इथे मात्र 6 धावा बघायला मिळतात. चांगला जज केलाय मिस्टर भावेश.
भावेश पाटील मोठ्या फटक्यांसाठी एक आक्रमकतेसाठी जाणले जाणारे खेळाडू. सातपाडी संघ ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये टार्गेट चेज करतो त्यावेळेला चेज होत असताना भावेश पाटीलचं योगदान खूप महत्त्वाचं असतं. ज्या वेळेला भावेश पाटील लवकर बाद होतात त्यावेळेला मग सातपाडी संघावरती एक वेगळी अशी स्थिती उभी राहते. परंतु आता भावेश पाटील सुरुवातीच्या षटकातच फायर झालेत आणि त्यांच्या साथीनं आदिल चुनेवाला हाही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला जिथे धावांची गती जाऊन पोहोचली. अमर पाटील दर्शवतात 16 रन. आता गरज आहे ती म्हणजेच 42ची. बॉल आहेत 24. 11.50ची सरासरी जर तुम्ही राखली इथून 10.50ची सरासरी या मॅचमध्ये येणं आहे. आता येणाऱ्या काळात आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवरती समीर तामोरे, दांडीमधून यंग टॅलेंट, उभरता सितारा. सध्या सितारा तो झालाय, चमकतोय संपूर्ण या पालघरच्या टेनिस क्रिकेटमध्ये. समीर आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसरं षटक समीर तामोरे. समीर युवा गोलंदाज आहे. पहिला चेंडू थोडासा लांब ठेवला, फिरवण्याचा प्रयत्न, एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. सिंगल इथे मिळेल. धावसंख्या 1ने 17 वर पोहोचले. समीरच्या या षटकामधलं बॅटल महत्वाचं आहे. आता स्ट्राईकला आपण फलंदाज बघतोय भावेश. बघूया भावेशने षटकार मारलाय. अंतिम चेंडूवरती विवेक दवणेने जो हाताळला होता चेंडू. इथे समीर आलेले आहेत आणि समीर सध्या खूप चर्चेतलं नाव आहे दांडी गावातील. ज्या पद्धतीने युवा टॅलेंट इथे बघायला मिळते आणि समीरकडनं अपेक्षा आहेत आता दांडी संघाच्या संघनायकांना असेल, त्यांच्या समर्थकाला असेल. अतिशय सुरेख क्लिअर करण्यासाठी थोडंसं भाग पाडलं, हळूवारपणे दिशा दिले. चेंडू फॉरवर्ड लीगला सिंग जातोय. एका धाब्यावरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. थोडंसं आम ॲक्शन चांगली बघायला मिळाली. छोट्या बॅकलिपने खेळण्यासाठी भावेशला मजबूर केलं. ऑन साईडला पण बघतोय लेग रिझनमध्ये फक्त सिंगल आलंय. धावसंख्या 1ने 18 वर पोहोचले. 2 बॉलचा खेळ झालाय. 18 रन सध्या धावफलकावरती आहेत. तुम्ही ज्या वेळेला टार्गेट चेस करण्यासाठी उतरता त्यावेळेला तुमची सुरुवात खूप महत्त्वाची असते आणि ती चांगली सुरुवात मी म्हणेन बॅटिंग करणारी टीम ध्रुव 11 सातपाडे यांना मिळालंय. आता इथून एका विकेटच्या शोधात आहेत ते म्हणजेच दांडी संघ. वेगळा फटका, सुपला शॉट. या वेळेला रचनात्मक, कलात्मक आणि एकदम देखणा स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पलीकडे आणि शेवटच्या क्षणाला बॅटला एक वेगळ्या पद्धतीने दिशा दिली बॉलला. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. 4. लॉंग स्टॉप रिझन मधने आपण बघते पूर्णतः रीड केला, भरपूर लांब ठेवलं होतं आणि आदिलनं चांगलं काम केलं. धावसंख्या 4ने पुढे जाते, पोहोचले ती म्हणजेच 22. 58 धावा वाचवायच्या असतील. इथून दांडी संघांना कमबॅकिंग करावे लागेल. अचीव करायचे असतील, मोमेंटम काम ठेवायचं बॅटिंग टीमला. चेंडू खाली राहिलाय. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आदिलकडनं. 23 वरती स्कोर कार्ड पोहोचते 22च्या रूपानं. 35ची अजूनही गरज आहे. चेंडूंचा खेळ झाला. या षटकामध्ये जर आपण तपासून पाहिलं तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्ले मी म्हणेन खूप चांगल्या पद्धतीने पॉवरमध्ये चाललाय सातपाडीसाठी. इथून जो मी उल्लेख केला ना की एका विकेटच्या शोधामध्ये दांडी संघ देखील आहे. पाहूया येणाऱ्या काळात काय होतंय. साहिल, समीर आपल्याला पाहायला मिळतात. रनिंग ट्रॅकवरती, रनवेवरती थोडंसं व्यत्यय आला आणि योग्य वेळेत त्यांनी सावरलं की जर चुकीच्या चेंडूची हाताळण झाली तर मग तिथे पनिश होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी योग्य वेळेत कंट्रोल केलं स्वतःला. आता पुन्हा एकदा तयार होतील 5वा बॉल घेऊन. या मॅचमध्ये दांडी विपक्ष सातपाडी मॅच चालू आहे आणि हा चेंडू पंच दर्शवतात की डाव्याशीचा खूपच बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलनं स्कोर काढला. गतीमध्ये अजित सर जाऊन पोहोचतंय ती म्हणजे 24 वरती. 24 झालेले. थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न. चेंडू भरपूर बाहेर निघालाय. मंच सांगतायत व्हाईट बॉल पुनश्च हाताळावा लागेल. इथे समोर भावेश आहे, चर्चेतलं एक नाव, आक्रमकतेचं एक नाव. इथे मात्र समीरच्या अगेन्स्ट कसा इंटेंट दाखवेल. आपल्याला बॅक टू द बॉलर मिड ऑफला. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल. स्कोर्स ऑन 24 रन. अजूनही 34 बनवायच्यात आणि समीर यांच्या ह्या स्पेलमधला या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतात. चांगली गोलंदाजी केली समीरनं दुसऱ्या षटकामध्ये आणि इथे शॉर्ट बॉल पुल षटकार 6ने फ्लाय होतोय आणि पोहोचते तब्बल 30. आता मॅचचं इक्वेशन थोडंसं बॅटिंग टीमकडे आलंय. अजूनही 28 बनवायचे आहेत. 18 बॉल आहेत. 10चा डिफरन्स बघायला मिळतो, जास्त नाही आहे. ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत, ह्या धावा लवकर अचीव होण्याचे संकेत एका पद्धतीने भावेश देत आहेत. परंतु जर एखाद्या गोलंदाजानं मॅजिक स्पेल हाताळला, कमबॅकिंग होऊ शकते, संघर्ष वाढू शकतो, मॅच थोडासा द्विधा दोन्ही बाजूने जाऊ शकतो.
अगदी बरोबर. ज्या पद्धतीने आता विकेट जर आली तर मॅचमध्ये मजा येईल. अदरवाईज मग भावेश पाटील सांगतील की यज्ञेश प्रभूचा मी कॅच सोडला होता, त्याने 2 षटकार ठोकले. आता प्रतिस्पर्धी दाखल म्हणून उत्तर देखील मीही दिले आणि भावेशने देखील 2 षटकार ठोकलेत. यासाठी जाणले जातात. गोलंदाजी ट्रॅकवरती भरपूर आणि प्रचंड अनुभव घेऊन दाखल झालेत विवेक दवणे. पहिलं षटक थोडंसं खर्चिक राहिलं, ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार होता. या वेळेला आता मागे काय झालं याला विसरत नाविन्यपूर्ण भूमिका खूप महत्त्वाची आहे. आदिल आणि आदिलच्या साथीनं फलंदाज भावेश पाटील. आदिल चौकारांमध्ये डील करतात, भावेश पाटील षटकार बघायला मिळतात. 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 28 धाव्यांची. आणि या वेळेला आपण पाहू शकाल फटका केला, क्षेत्ररक्षक डीपमधनं बॉलला फील्ड करतील. अजित सर सिंगल मिळाली, तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात होत आहे. सर इकॉनॉमी जर चांगली राहिली विवेक यांची तर मॅच थोडंसं विचार करण्यासारखा बनेल. इथून जरी भावेश यांच्या फळीतनं एखादा शॉट बघायला मिळाला तर मात्र सातपाडी संघ अग्रेसर करेल, मॅचच्या पुढे लवकर जवळ पोहोचेल. परंतु विवेक आहेत, सहजासहजी मॅच सोडणारा हा गोलंदाज नाही आहे. पुढचा चेंडू आणि इथे आपल्याला बघायला मिळतोय चेंडू मात्र डॉट बॉल बघायला मिळतोय. चंद्रशेखर चेंडू तिथे होते. अप्रतिम चेंडूला फील्ड केलाय. 2 चेंडूमध्ये अवघी 1 धाव. 16 मध्ये 27चं इक्वेशन आहे. विवेक दवणे ज्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे, प्रचंड अनुभव आहे, एक चांगली गोलंदाजी हाताळतायत. तर दुसऱ्या बाजूने सध्याचा चर्चेतला नाव भावेश. कुठल्याही गोलंदाजाला कुठल्याही क्षणी मोठ्या शॉटमध्ये चेंडू कन्वर्ट करण्याची क्षमता ज्या फलंदाजाकडे आहे तो भावेश. पुढच्या चेंडूसाठी इथे बेस्ट टाइम शॉट, बॉल इन द एअर, पण बघताय सिंगल मिळेल. अजूनपर्यंत प्रवास विवेकचा चांगला राहिलाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये उत्कर्ष धावा आल्या होत्या, परंतु संघनायकाने म्हटले एक्सपिरियन्स खेळ गोलंदाज आहे, आपण त्यांना संधी देऊया. कमबॅकिंग करतील ते दांडी संघासाठी आणि तो कमबॅक केलाय देखील त्यांनी. कारण या षटकात आतापर्यंत 3 बॉलचा खेळ परिपूर्ण फेकलाय त्यांनी आणि जिथे फक्त 2च रन खर्च केले. ही गुणवत्ता आहे विवेक दवणे यांची. अनेक सामने असे त्यांनी पाहिलेत आपल्या कारकिर्दीमध्ये. युवा फलंदाजांसमोर कशी गोलंदाजी करावी या वेळेला बॉल बऱ्याच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर. खूप चांगला फटका आदिल चुनेवाल्यांच्या बॅटमधनं आलाय. चौकार 4. भरपूर शॉट होता आणि संधी होती. यावेळेला चौकार आलाय. आपण दांडी संघ बघतोय. वैभव स्मृती वैभव बारी यांच्या नावानं संघ खेळतोय. एक परममित्र, दोस्तीच्या दुनियेतील एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व ज्यांना देवाज्ञा झाली आणि त्यांच्या नावाने मात्र हा संघ कार्यरत होतोय. अनेक ठिकाणी स्पर्धा खेळतायत. कारण वैभव बारी म्हटल्यानंतर एक मोठं नाव, सर्वांना हवा हवासा वाटणारा हा वैभव बारी अचानक निघून गेले आणि त्याच्या नावानं मग दांडी संघानं ही टीम तयार केली. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा विवेक दवणे. मागचा बॉल कंपॅरिझन पाहिले, पहिले 3 बॉल थोडेसे खोलातले होते. यावेळेला खूपच हाफ ट्रॅकरचा बॉल आणि त्या बॉलवरती बाउन्स योग्य मिळाला. अगदी नजरेंच्या समोर तो बॉल आला आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्या बॉलला दिशा देखील दिली. पुन्हा एकदा त्याच रिजनला बॉलला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत, डीपमधनं बॉलला फील्ड करतील. मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्यानं अमर पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 37 धावा या धावफलकात आहेत. अजित सर येणाऱ्या काळात इथून देखील या षटकात आणखीन आपण तपासून पाहिलं तर 1 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजेच 13-21चं इक्वेशन असेल का? 13 चेंडू आणि 21ची गरज आहे. एक जबरदस्त मॅच आपण बघतायत. विवेक गोलंदाजी चांगली हाताळली परंतु फिनिश चांगलं करावं लागेल आणि ते डॉट बॉलने करतील का, डायरेक्ट हिट होतोय का बघायचं आहे. बॉलिंग इन कडे चेंडू फेकला होता. इथे मात्र हे क्लिअर होते. जे क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या मनातला जो भाव आहे तो इथे समोर आलाय की मला सर्वात जास्त महत्वाची विकेट आहे भावेची आणि त्यासाठी त्यांनी बॉलिंग इनकडे चेंडूला फेकलं होतं. आस्किंग रन रेट जर आपण बघितला 10च्या सरासरी 20 बनवायच्यात. मॅच बॅलन्सिंग झोनमध्ये आहे. जरी 2 सेट बॅट्समन असले, जर एखादा विकेट इथे आला, ब्रेक थ्रू इथे मिळाला, मॅच थोडीशी हार्ड होऊ शकते. जर तर आहे. जाऊया नयन पाटीलकडे आणि येऊया मॅचकडे. नयन, खूप सुंदर संगीतांची मधुर मेजवानी मागचे 3 रजनींमध्ये बघायला मिळते. वेलकम बॅक.
अगदी वेळ जर आपण तपासून पाहिली तर 12 वाजून गेलेत, परंतु प्रेक्षकाचे उदंड प्रतिसाद आत्तापर्यंत त्यांचा आहे. कारण त्यांना आजच्या दिवसातला कुठला संघ पुढे जाईल अंतिम 5 साठी ते बघायचं आहे. त्यासाठी आमचे दर्दी प्रेक्षक थांबलेत. AB ट्रॉफीचं हे गमासन चालू आहे, जिथे एका बाजूला 12 बॉल 20चा मॅच, दांडी देखील मॅचमध्ये आहे, ध्रुव 11 सातपाडी देखील मॅचमध्ये आहे. दांडी संघाला विकेट पाहिजे. सातपाडी संघ सांगेल नाबाद या 20 धावा कशा करता येतील. भावेश पाटील, आदिल चुनेवाला खूप चांगली भागीदारी ज्यांनी आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती 38 धाव्यांचं नाबाद, बिनबाद आणि जिंदाबाद अशी 2 फलंदाजांची धुरंधर जोडी गोलंदाजी ट्रॅकवरती. प्रणित यांना आपण पाहू शकाल. प्रणित यांचा पहिला बॉल लाऊड अपील पंच सांगत नाही, स्टंप्सला सोडून जाणारा तो बॉल होता. त्या अनुषंगानं जर आपण तपासून पाहिलं तर लेगबाईचे संकेत पंच देतील, सिंगल मिळेल. आता बॉल आहेत तुमच्याकडे 11 आणि 11 बॉलमध्ये अजित सर 19 धाव्यांची गरज आहे. मॅच चांगला रफ अँड टफ चांगला बनवलं गेलंय. ज्या पद्धतीने धावा थांबवलेत, सिंगल फक्त येत आहेत. सातपाडी संघाच्या रिदम मध्ये बॅटिंग करत होते, कुठेतरी मोठा शॉट येत नाहीये आणि इथून आणखीन 2-3 सिंगल रन्स या मॅचला आणखी रोचकता प्रदान करतील. मॅच कोणाच्या बाजूने जाईल हा विचार सर्वांच्या मनात घर करेल. जर 2-3 चेंडूमध्ये ह्या गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवरचे आहेत, प्रणित यांनी जर सुंदर चेंडू हाताळले तर मात्र मॅच आणखीन इंटरेस्टिंग मोड कडे जाईल. प्रणित तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर, समोर आदिल आहे. इथे चांगलं टायमिंग आहे, गॅप शोधण्याच्या तयारीमध्ये आहे का. चेंडू सरळ फाईन लेगला डॉमिनेट करत येतो. 4 चौकार. आदिल यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे जबरदस्त आहे. चांगली बॅटिंग करतायत आणि भावेशला साथ देत आहेत. भावेशच्या बॅटमधून जेव्हा धावा येत नाहीये त्यावेळेला दुसऱ्या एंडने धावा येत आहेत. आता मात्र फक्त 15ची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते 10 बॉल आणि 15ची गरज. ज्या विकेटच्या प्रतीक्षेत दांडी संघ आहे ना, तोच विकेट नाही मिळत. म्हणजे तुम्हाला ही जोडी तोडायची आहे. जर ती जोडी नाही तोडली तर मग ह्या 15 रन 10 बॉलमध्ये खूप मोठं टार्गेट नसेल ध्रुव 11 सातपाडीसाठी. आता दोन्ही फलंदाजांना मुख्य खेळपट्टीवरती बॉल अगदी फुटबॉल सारखा दिसतोय, ज्या अनुषंगानं चांगले फटके खेळतात. क्या बात आहे आदिल. ऑन साइडला फटका अतिशय सुंदर, गगनाला गवस निघालणारा आसमानी टोला. AB षटकाचा देखणा षटकार 6. आदिल यांच्या बॅटमधनं माइंड गेम दिसला. प्रथमतः त्यांनी ते गुडलेंवरती थोडेसे चेंडू ऑन साइडला बिहाइंड द विकेट खेळले. गोलंदाजाच्या मनामध्ये थोडेसे प्रश्न निर्माण इथे झाले की चेंडू कशा पद्धतीने हाताळावा आणि नकळतपणे ओव्हरपिच आला. ओव्हरपिच नंतर सरळ लॉफ्ट केलाय आणि षटकार आला. हा गेम प्लॅनिंग मध्ये आदिल हा सक्सेस होते. निश्चित स्वरूपात खूप चांगलं रीड देखील करतात अजित पाटील सर. सामन्याला मॅचला फलंदाजाला गोलंदाजाला पुढचा बॉल याही वेळेला डाऊन द ग्राउंड. आणि या मॅच मध्ये आता आदिल याच नावाची चर्चा मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग. पर्याय नव्हते, गोलंदाजाकडे वेग नव्हता आणि खऱ्या अर्थाने शॉर्ट बॉल त्यांचे येत होते. ऑन साइडला बिहाइंड विकेट खेळले आणि पर्याय नसल्या कारणाने थोडासा चेंडू लवकर निघेल का काय यासाठी जोर लावण्याचा प्रयत्न केला. दोन्ही ओव्हरपिच बॉल आणि दोन्ही स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. आता अवघ्या 3 धाव्यांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. ध्रुव 11 सातपाडी चेझिंगसाठी जाणला जाणारा संघ का मी उल्लेख केला होता. एका बाजूला आदिल, त्यांच्या साथीने भावेश पाटील, कीड. जबरदस्त क्रिकेट. यावेळेला मोठा स्ट्रोक खेळायचा होता. क्षेत्ररक्षक होते राहुल तामोरे, त्यांनी नाही चुकी केली. आता आदिलनं त्याचा चांगला खेळ समाप्त करून तो आता डगआउटच्या दिशेने निघालाय आणि मैदानाच्या आतमध्ये सातपाडीचा विराट कोहली, ज्याचं नाव आहे दिवेश पाटील देवच्या, मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अवघ्या 3 धाव्यांची गरज आणि दिवेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळालं अजित सर सातपाडी संघाचं, ज्यांनी सुरुवात चांगली केली आणि आता मॅचला अगदी जवळ देखील घेऊन आले. आणि थोडीशी घाई केली आदिलने मी म्हणेन. चांगले बॅटिंग करत होते, मॅच आपल्या फेवरला आली आणि आपला फोकस त्यांनी त्या चेंडूपासून दूर नेला. मला वाटते जेव्हा तुम्ही एवढं चांगलं क्रिकेट खेळता आपली एक इच्छा असली पाहिजे, फिनिश मलाच करायचं आहे. कॉन्सन्ट्रेट तुम्ही जे मॅच वरती करतात त्याचा फायदा तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आदिल थोडंसं लवकर मॅच फिनिश करायला गेले आणि आऊट झालेले. दिवेश आज स्ट्राईकला पण बघतोय. ते आणखीन एक विकेट आपल्याला बघायला मिळेल का बघायचं. तर दिवेश सुद्धा माघारी परतताना आपण बघतायत. आणखीन एक फलंदाज बाद होतोय.
जिथे मॅच आदिलला फिनिश करायची होती. दोन धक्के आपल्याला बघायला मिळतात. चेंडू आहेत या षटकातील शेष. लावतात प्रेमावरती. नेहमी म्हटलं जातं की पहिला अशी म्हण होती की प्रेम हे आणलं असतं, आणि सध्याच्या मॉडर्न जगामध्ये प्रेम हे थोडंसं तोत्र झालंय. मेरे बाबूने काना खाया अशा पद्धतीचे जे आपण कमेंट्स बघतो किंवा थोडंसं वेगळं पण आहे. तुर्थच बळूया मॅचकडे. 6 चेंडू आणि 3ची गरज आहे. इथे थोडीशी ऊर्जा मिळते. गौतम आकरे आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. अप्रतिम मॅच. 6 चेंडू 3ची गरज आहे. इथून एखाद डॉट बॉल चे शोल्डर थोडेसे डाऊन आहेत दांडी संघाचे. ते मात्र तसेच राहतील की या ठिकाणी कमबॅकिंग करतील. षटकार आले आणि पराजय होतो या ठिकाणी. वैभव स्मृती दांडी संघ या ठिकाणी या स्पर्धेतून आपण बघतायत पराजय झालाय त्यांचा. तुम्ही इथे आला, सुंदर क्रिकेट दाखवलं, त्याबद्दल वैभव स्मृती दांडी संघाचं आम्ही कौतुक करतोय. आणि वर्ल्ड प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे आदिल ठरत आहेत प्लेअर ऑफ द मॅच. आदिल या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. 40 नंबरचं टी शर्ट. सुंदर लुक आपल्याला बघायला मिळतोय. आदिल या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आणि आपण तो देतोय राजकिरण वर्मा साहेबांच्या शुभ हस्ते. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आदिल या. गुड प्ले, अतिशय सुंदर बॅटिंग. गरज असताना संघासाठी मात्र एक उपयुक्त इनिंग खेळतायत आदिल, आणि त्यांना पण सन्मानित करतोय. ज्योती फायर यांच्या माध्यमातून जे आम्हाला टी शर्ट प्रोव्हाइड केले मुंबई, नाशिक, पुणे ब्रांचेस ज्यांच्या आहेत. थँक्यू ज्योती फायर. आणि वळतोय आपण आदिलकडे. आदिल